डॉक्टर ममता आर्जीकर हॉस्पिटलमध्ये ऑन ड्युटीवर होती. डॉक्टर ममता ही सेकंड इयरची PG ट्रेनी डॉक्टर होती आणि ती आर्जीकर हॉस्पिटलमध्ये चेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. नेहमीच असं व्हायचं की तिला कधी 24 तर कधी 36 तास काम करायला लागायचं. यामुळेच ती आपल्या घरापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्येच राहत होती. दुसऱ्या डॉक्टरांसारखे तिच्यासाठी सुद्धा आता आपलं हॉस्पिटल हे एक तिचं घरच बनून गेलं होतं. 8 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा डॉक्टर ममताचे शेड्यूल खूप जास्त बिझी होतं. खूप जास्त पेशंटला ती त्या दिवशी अटेंड करत होती. परंतु कितीही बिझी असली तरी ती आपल्या आई-वडिलांना फोन करायचं कधीच विसरत नव्हती. फक्त यासाठी की त्यांनी जेवण केलं का, बाबांनी गोळ्या घेतल्यात का, त्यांचा दिवस आज कसा होता किंवा आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये आज काय झालं. छोट्या मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी ती घरी फोन करत असे, कारण तिच्या आईवडिलांना तिच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. त्या दिवशी देखील ती रात्री 11 वाजता आपल्या आईसोबत फोनवर बोलली आणि तिने आईला सांगितलं सुद्धा की माझ्या काही पेशंटला अटेंड करून मी जेवण करणार आहे. आईसोबत बोलल्यानंतर ती परत एकदा आपल्या ड्युटीवर गेली. फायनली ती रात्रीच्या 1:30-2 वाजता जेवणासाठी फ्री झाली होती. अजून आपल्या 4 हॉस्पिटलमधीलच मित्रांसोबत ती जेवण करायला गेली होती. त्यापैकी 2 तिच्यापेक्षा ज्युनियर डॉक्टर होते, एक नर्स स्टाफ होती व एक इंटर्न डॉक्टर. जेवण करता करता ते 5ही जण मोबाईलमध्ये ऑलिम्पिक बघत होते. तिकडे नीरज चोप्रानं सिल्वर जिंकलं, तसं इकडे यांचं सगळ्यांचं जेवणही संपलं. रात्रीचे 2-2:30 वाजले होते. ऑलिम्पिक बघूनही संपलं होतं. डॉक्टर ममता खूप जास्त थकली होती, म्हणून तिनं विचार केला की मी आता थोडासा आराम करते आणि फ्रेश माइंडनं परत एकदा माझ्या ड्युटीवर जॉईन होते. तुम्हीच विचार करा, 36 तास काम करून कोणीही असो त्या जागेवर थकेलच ना. म्हणून डॉक्टर ममता ही आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली. काही इमर्जन्सी आली तर मी सेमिनार रूममध्ये आहे, मला बोलवा, असं तिनं दुसऱ्या ज्युनियर डॉक्टरला पण सांगितलं. आणि तिच्यासोबत जे जेवण करत होते ते 4ही जण त्याचे नेमलेले काम करण्यासाठी तिथून निघून गेलेत. आता तुम्ही विचार कराल, ही डॉक्टर ममता सेमिनार रूममध्ये का गेली असेल? त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरसाठी आराम करण्यासाठी दुसरे रूम नव्हते का? पण आज तुम्ही खरी रियालिटी जाणून घ्या की बरेच असे सरकारी हॉस्पिटल आहेत जिथे या लेडी डॉक्टरांसाठी स्पेसिफिक रूम बनवले जात नाहीत, ज्या ठिकाणी ती लेडी आराम करू शकते किंवा आपले कपडे वगैरे बदलू शकते. काही हॉस्पिटल तर असे आहेत की जिथे या डॉक्टर लोकांना क्लीन केलेलं टॉयलेट सुद्धा नसतात. आणि खरी परिस्थिती तर अशी आहे की अनेक ठिकाणी काही इमर्जन्सी आल्यावर डॉक्टर लोकांना 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच आहे त्या परिस्थितीत राहावं लागतं. खरं तर चेंजिंग रूम असणं, रेस्ट रूम असणं काळाची खूप मोठी गरज आहे. पण तरीही या सगळ्या सुविधा नसूनही या डॉक्टरांना त्यांचं काम करावंच लागतं. या आर्जीकर हॉस्पिटलमध्ये लेडीजसाठी असा स्पेशल झोपण्यासाठी कोणताच रूम नव्हता. म्हणून ही लेडी डॉक्टर त्या सेमिनार हॉलमध्ये रात्रीच्या 3 नंतर आराम करण्यासाठी गेली होती. नेहमीप्रमाणेच त्या रात्री काही डॉक्टर पेशंटला चेक करत होते, काही पेशंट आराम करत होते, काही नर्स त्यांचं काम करत होत्या. सगळं काही नॉर्मल चालू होतं त्या रात्री. दुसऱ्याच दिवशी सकाळी 11 वाजता डॉक्टर ममताच्या घरी हॉस्पिटलमधून एक फोन गेला. हॉस्पिटलचे अधीक्षक फोनवर होते. घरच्यांनी विचार केला की आज हॉस्पिटलमधून असा अचानकच फोन का आला आपल्याला. तोच समोरून आवाज आला की तुमच्या मुलीची तब्येत खूपच गंभीर आहे, तुम्हाला लगेचच हॉस्पिटलला यावं लागेल. आई वडील पुढे काही विचारणार तर समोरून लगेचच फोन कट झाला. ममताच्या आईनं परत त्या नंबरवर फोन केला, पण हॉस्पिटलमध्ये कोणीच त्यांचा फोन उचलत नव्हतं. त्यांच्या मुलीला त्यांनी फोन लावला, पण तीही फोन उचलत नव्हती. थोड्या वेळात परत दुसरा फोन हॉस्पिटलमधून आला, तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे, तुम्ही लगेचच हॉस्पिटलमध्ये या. तो फोन ऐकून डॉक्टर लेडीचे आई वडील खूप मोठ्या शॉकमध्ये गेले. ज्या मुलीसोबत आपण रात्रीच बोललो ती तर किती नॉर्मल बोलत होती, मग तिने आत्महत्या कशी काय केली, का केली? त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. डॉक्टर ममताचे आई वडील आणि नातेवाईक
घाबरतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा त्यांनी बघितलं तर हॉस्पिटलमध्ये खूपच गर्दी होती. ते घाईतच हॉस्पिटलच्या चेस्ट डिपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर आलेत. त्यांच्या मनात आता दुसरे काहीच चालू नव्हतं. त्यांना आता फक्त त्यांच्या मुलीला बघायचं होतं, तिलाच भेटायचं होतं. या आईवडिलांच्या मुलीनं आत्महत्या केली होती, तरी देखील त्यांना त्या रूमच्या बाहेर 3 तास वाट बघावी लागली, कारण त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. रूममधून येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांकडे डॉक्टर ममताची आई रिक्वेस्ट करत होती की प्लीज आम्हाला आमच्या मुलीला एकदा तरी बघू द्या, तिला भेटू द्या. पण कुणालाच त्यांची क्यू आली नाही. परंतु 3 तासांनंतर या आईवडिलांना मुलीला बघण्यासाठी आतमध्ये नेण्यात आलं. पण ज्या परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी तिथे पडलेली होती, त्या परिस्थितीत कोणतेच आईवडील आपल्या मुलीला बघू शकत नाही. त्या रूमच्या एका कोपऱ्यात त्यांची मुलीची बॉडी पडलेली होती. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरील टॉप फाटलेला होता. कमरेखालील भागात कपडे नव्हते. तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा त्यांना दिसत होत्या. तिच्या शरीरामधून त्या जखमेतून पूर्ण रक्त वाहत होतं. जांघेची हाडे मोडेपर्यंत पाय पसरवलेले होते. तिच्या जखमी गुप्तांगातून रक्त येत होतं. तिचा चष्मा फुटलेला होता, जो की बाजूलाच शेजारी पडला होता. शेजारीच केसांचा क्लचर मोडून पडला होता. चष्म्याच्या काचा डोळ्यांमध्ये गेल्या होत्या, म्हणून डोळ्यांतून रक्त देखील येत होतं. बॉडीच्या बाजूलाच एक पाण्याची बॉटल, लॅपटॉप, डायरी आणि मोबाईल तसाच पडून होता. शेजारीच तिनं तिची चप्पल काढून ठेवली होती. आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघून त्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, त्यांना किती दुःख झालं असेल हे त्यांच्याच मनाला माहिती. पण त्या ठिकाणी जे पोलीस उपस्थित होते त्यांनी डॉक्टर ममताच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही फक्त काही मिनिटच इथे बॉडीजवळ थांबू शकतात आणि एकच फोटो तुम्ही तिचा मोबाईलमध्ये काढू शकतात. तुम्हाला इथे थांबणं अलाउड नाही. डॉक्टर ममताच्या वडिलांनी आपल्या थरथरत्या हातांनी आपल्या मुलीच्या बॉडीचा एक फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला आणि शांत असे जड पायानं ते तिथून बाहेर पडले. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता, पण त्यांचं मन त्यांना ओरडून सांगत होतं की माझ्या मुलीनं आत्महत्या नाही केली, कारण कोणीही व्यक्ती त्या बॉडीला बघून लगेच सांगू शकेल की ही आत्महत्या नाहीच, हा तर एक बलात्कार आहे आणि तिचं शोषण झाल्यानंतर तिला मारून टाकण्यात आलं आहे. जेव्हा डॉक्टर ममताचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा त्या रिपोर्टमध्ये 10 अशा जखमा डॉक्टर ममताला झाल्या होत्या, ज्या की खूपच भयानक आणि गंभीर होत्या. आणि त्या सगळ्या जखमांवरूनच हे स्पष्ट दिसत होतं की डॉक्टर ममताने आपला जीव वाचवण्यासाठी, आपली इज्जत वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असावे. शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांसोबत लढली असावी. तिच्या हाताची करंगळी तुटलेली होती, हात मोडलेले होते. असं म्हणायला हरकत नाही की डॉक्टर ममताचे पूर्ण शरीर जखमी आणि हाडे मोडलेलेच होते. तिचं तोंड इतकं जोरात दाबण्यात आलं होतं जेणेकरून तिचा आवाज बाहेर पडताच कामा नये. आणि या सगळ्या गोष्टींचे फिंगरप्रिंट्स सुद्धा पोलिसांना तिथे मिळालेत. डॉक्टर ममताचा मृत्यू जोरात गळा दाबल्यामुळे झाला होता, त्यामुळे हा एक सामूहिक बलात्कार असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. पण तरी देखील त्याच हॉस्पिटलमधील काही डॉक्टर ही गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर मुलीनं आत्महत्याच केली आहे असं समाजाला दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा चालूच होता. पण डॉक्टर ममताचे वडील यांनी आपल्या मुलीनं आत्महत्या केलीच नाही, तिच्यासोबत वाईट कृत्य हॉस्पिटलमध्ये घडले आहे हे ओरडून ओरडून सांगितले. आणि ही बातमी अतिशय वेगाने एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलपर्यंत जाऊन पोहोचली. आणि हॉस्पिटलच्या बाहेर डॉक्टर ममताला न्याय देण्यासाठी हजारो प्रमाणात डॉक्टर, नर्स आणि इतर नागरिक सुद्धा जमा झालेत. इतकी गर्दी बघून डॉक्टर ममताला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांची, डॉक्टरांची तळमळ बघून पोलिसांना वाटले की ही केस आता मीडियापर्यंत पोहोचेल. त्यामुळेच त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपले प्रयत्न दाखवायला सुरू केले आणि दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली. ज्या व्यक्तीला अटक केली तो व्यक्ती खरंच तिचा गुन्हेगार होता का? खरंच त्याच व्यक्तीनं डॉक्टर ममताचा खून केला होता का? तिच्यावर त्यानंच बलात्कार केला होता का? आणि कोलकात्याच्या पोलिसांना या गुन्हेगाराबद्दल माहिती कशी मिळाली? या गुन्हेगाराचं नाव होतं संजय रॉय.
हा एक असा व्यक्ती ज्याचं सांगण्यासारखं काहीच काम नसेल. त्याच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा चांगले विचार नव्हते. या संजय रॉयला 2 बहिणी होत्या. त्याची आई त्याच्या एका बहिणीकडेच राहत होती. त्याची एक बहीण तर स्वतः पोलीस ऑफिसर आहे आणि दुसऱ्या बहिणीचा तिच्या फॅमिलीसोबत काहीच संवाद नाही, कारण तिनं स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं होतं. त्यामुळे यांच्या परिवाराने तिच्याशी आपले नाते तोडले होते. संजय रॉय हा आपल्या आईची सुद्धा जास्त काळजी घेत नव्हता. त्या संजयचे 4 लग्न झाले होते आणि पहिल्या 3 बायका त्याला सोडून निघून गेल्या होत्या. त्यानं 4थं लग्न केलं तेव्हा तीही बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती. या संजय रॉयचे सगळे लग्न तुटण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचं वासनाशील व्यक्तिमत्व. तो आपल्या बायकांना खूप मारत असे, त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि सगळ्यात घाणेरडी त्याची सवय म्हणजे खूप जास्त प्रमाणात दारू पिणं. संजय रॉयच्या या शारीरिक त्रासांमुळे त्याच्या सगळ्या बायका त्याला सोडून गेल्या होत्या. इतकंच नाही तर संजयवर त्याच्या सासूने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा केली होती की तो आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करतो, तिला मारतो, पण तरीही पोलिसांनी त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नव्हती. संजय रॉयला तर आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहण्याची सुद्धा खूपच घाण सवय होती. तो रोजच असे अश्लील व्हिडिओ बघायचा आणि रेड लाईट एरियांमध्येही जायचा आणि तिथेच आपली शारीरिक भूक सुद्धा तो मिटवायचा. त्याच्या गल्लीत राहणारे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तो आवडत नव्हता. घराशेजारील राहणाऱ्या महिला तो समोर दिसताच आपल्या घराचे दार लावून घ्यायच्या, कारण हा व्यक्ती एक सारखा टक लावून आपल्याकडे बघत असतो असंच त्या म्हणायच्या. शेजारी राहणाऱ्या माणसांना तर विश्वासच बसत नव्हता की अशा माणसाला पोलिसाची नोकरी कशी लागू शकते. संजय रॉय हा कुठेही जायला निघाला की कोलकाता पोलीस नाव असलेलं टी-शर्ट आणि कॅप तसेच हेल्मेट घालूनच बाहेर फिरायचा. त्यातली त्यात त्याच्या गाडीवर सुद्धा कोलकाता पोलीस असंच नाव लिहिलेलं होतं. ज्यांना माहिती नसायचं त्यांना सुद्धा संजय रॉय स्वतःहून सांगायचा की मी एक पोलीसची नोकरी करतो. त्याचा असा रुबाब बघून समोरचा व्यक्ती त्याला घाबरायचा की खरंच तो एक पोलीस आहे. पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती. संजय रॉय हा पोलीस नव्हताच. तो फक्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून हॉस्पिटलमध्ये नेहमीच ये-जा करत असे. पोलिसांना छोट्या मोठ्या कामांमध्ये तो मदत करत असे आणि या कामांबदल्यात त्याला 12-13 हजार पगारही मिळायचा. तो फक्त नावाचाच पोलीस होता, पण कामाचा पोलीस नव्हता. आता तुम्ही म्हणाल 12-13 हजारांमध्ये संजय रॉयचं घर कसं चालायचं? त्याला तर दारू पिण्याची सवय होती. त्याला तर रेड लाईट एरियामध्ये जावं लागायचं. मग 12-13 हजारांमध्ये तो हे सगळं मॅनेज कसा करायचा? तर ऐका, त्याचं हेच खरं काम नव्हतं. तो तर अजून दुसरे मेन काम करायचा. याच्यातून त्याला पैसा मिळायचा. तो पोलीस कनेक्शनमध्ये तर नेहमी राहायचाच. स्वतःचा दबदबा तर दाखवायचाच. पण आर्जीकर हॉस्पिटलमध्ये तो अनेक पेशंटचे नंबर लावून द्यायचा. त्यांना हॉस्पिटलमध्ये तो घेऊन यायचा. त्यांना बेड मिळवून द्यायचा आणि या बदल्यात तो त्या पेशंटकडून खूप सारे पैसे देखील घ्यायचा. आर्जीकर हॉस्पिटलमध्ये त्याचं सारखं येणं जाणं होतं. त्याच्यामुळे आता त्याला सिक्युरिटी गार्ड सुद्धा कधीच थांबवत नव्हते, कारण तो त्यांच्या ओळखीचा झाला होता. 8 ऑगस्ट 2024च्या दिवशी सुद्धा सकाळी संजय रॉय एका पेशंटला ॲडमिट करण्यासाठी चालला होता. पेशंटला ॲडमिट करून पेशंटच्या फॅमिलीसोबत काही वेळ बोलून संजय रॉय हा हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेला. पण त्याच रात्री 11 वाजता एका दुसऱ्या पेशंटचा एक्सरे रिपोर्ट काढण्यासाठी तो परत हॉस्पिटलमध्ये आला होता. रिपोर्टचे काम झाल्यानंतर तो परत त्याच्या एका मित्रासोबत सोना बाजार नावाच्या एका रेड लाईट एरियामध्ये गेला, जिथे त्याचा मित्रच आतमध्ये एका स्त्रीसोबत गेला आणि संजय बाहेर त्याची वाट बघत तिथेच उभा राहिला. मित्र बाहेर आल्यानंतर ते दोघं परत एका कालीघाट नावाच्या रेड लाईट एरियामध्ये गेले. तिथे सुद्धा मित्रच आतमध्ये गेला आणि हा त्याच्या मित्राची वाट बघत बाहेर उभा राहिला. जिथे एक महिला रस्त्याने येत होती तिची यानं छेड काढली, तिच्यावर घाण कमेंट पास केले, पण त्या महिलेनं त्याला जागीच धमकावलं आणि ती तिथून निघून गेली. नंतर यानं त्याच्या एका मैत्रिणीला फोन लावला आणि तिच्याकडून तिचे निवस्त्र फोटो मागितले आणि स्वतः अश्लील व्हिडिओ सुद्धा बघितले. मित्र बाहेर आल्यानंतर ते दोघंही रात्रीच्या 1 वाजता परत हॉस्पिटलच्या जवळ गेले. त्याचा मित्र तिथून निघून गेला
पण यानं आणलेल्या एका पेशंटच्या नातेवाईकांसोबत बसून यानं हॉस्पिटलच्या मागे खूप जास्त दारू पिली। नंतर त्याने स्वतःच त्या पेशंटच्या नातेवाईकाला घरी जाण्यास सांगितलं आणि थोडा वेळ त्यानं स्वतःच एकट्यानं तिथं दारू पिली। दारू पिता पिता त्यानं परत अश्लील व्हिडिओ बघितले। रात्रीच्या 3:30 वाजेपर्यंत तो ते व्हिडिओ बघत होता आणि दारू पित होता। 3:30 वाजता तो हॉस्पिटलमध्ये परत आला आणि चेस्ट डिपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर जाऊन पोहोचला। दारू पिल्यामुळे त्याला नीट उभेही राहता येत नव्हतं, तरी त्या लटलटणाऱ्या पायांनी तो इकडून तिकडे त्याच्यासाठी शिकार शोधत होता। गळ्यात अडकवलेलं ब्लूटूथ हेडफोन सुद्धा इकडून तिकडे हलत होतं। तो ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी समोर सेमिनार रूम नाव लिहिलेलं होतं, ज्यात तो गेला। 37 ते 45 मिनिट तो त्याच सेमिनार रूममध्ये होता। तो जेव्हा सेमिनार रूमच्या बाहेर आला तेव्हा घड्याळात आता 4:37 झाले होते। तो बाहेर आला आणि त्याला दिलेल्या त्या हॉस्पिटलच्या बाहेरील पोलीस चौकीत बेफिकीर होऊन तो झोपून गेला। सकाळी तो खूप लेटपर्यंत झोपूनच होता, पण जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला आपण रात्री काय केलं हे आठवलं, म्हणून तो पटकनच उठला आणि सगळ्यात अगोदर बाथरूममध्ये जाऊन त्यानं आपले कपडे धुतले, जेणेकरून कुणाला काहीही पुरावे मिळू नये। त्याने सगळे पुरावे नष्ट केले, पण एक विसरला, ते म्हणजे रात्री घातलेले पायातील शूज। त्यावर अजूनही तिच्या रक्ताचे डाग तसेच शिल्लक होते। खरं त्याने रात्री असं काही केलं होतं की ते ऐकून तुमचंही मन रडेल, अंगावर काटा येईल। इकडे ज्यावेळी संजय रॉय सेमिनार रूममधून बाहेर निघून गेला होता त्याच सकाळी 6 वाजता एक इंटर्न डॉक्टर सेमिनार रूममध्ये गेला, पण समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याच्यासमोर एक निवस्त्र बॉडी पडलेली होती, आजूबाजूला रक्त होतं। हे सगळं बघून तो इंटर्न घाबरतच हॉस्पिटलच्या ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करण्यासाठी बाहेर पडला। त्यानं आतमध्ये काय आहे हे सगळ्यांना तिथे सांगितलं। आता सकाळच्या 7 वाजताच हॉस्पिटलच्या अधीक्षकाने त्या हॉस्पिटलच्या प्राचार्याला म्हणजेच संदीप घोषला फोन लावला। हॉस्पिटलमध्ये पोहोचता संदीप घोषला सकाळचे 8 वाजले होते। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर संदीप घोषनं ममताला त्या अवस्थेत सेमिनार हॉलमध्ये पडलेलं बघितलं। तिथली सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन तो 1 तास तसाच बसला। बाकीचे सुद्धा सगळे डॉक्टर तसेच शांत विचार करत बसले होते। ना कोणी डॉक्टर ममताच्या घरी फोन केला, ना कोणी पोलिसांना तिथे बोलवण्याबद्दल विचार केला। त्यांचा 1 तास तसाच तिथे निघून गेला। सकाळच्या 9 वाजता सगळं विचार करून त्यांनी पोलिसांना फोन केला, पण त्या 1 तासामध्ये त्या डॉक्टर ममताच्या सेमिनार रूममध्ये बऱ्याच लोकांनी ये जा केली होती। कुणी तिचे व्हिडिओ काढले होते, तर कोणी तिच्या त्या बॉडीचे फोटोज, जे आपण आज सोशल मीडियावर बघत आहोत। त्याच लोकांकडून हे फोटो सगळ्यांनाच सर्क्युलेट झालेत, ज्यांना कुठेतरी तिच्यासोबत अन्याय झाला, तिचा बलात्कार झाला असं वाटलं। पोलीस आल्यानंतर त्यांनी देखील ती बॉडी बघितली आणि हा एक नैसर्गिक मृत्यू आहे असे लगेचच घोषित केले। तोपर्यंत सकाळचे 11 वाजले होते। तेव्हा कुठे सकाळी 11 वाजता या लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला या लेडी डॉक्टरच्या आईवडिलांना फोन करावं लागेल, त्यांना इथे बोलवून घ्यावं लागेल। बॉडी या अवस्थेत त्यांना मिळाली होती, तरी देखील हॉस्पिटलच्या डॉक्टरने तिच्या आईवडिलांना तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे असे का सांगितले? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे। आता या डॉक्टर ममताच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम त्याच दिवशी दुपारी 2 ते 4 दरम्यान करण्यात आलं आणि रात्री 8 वाजता डॉक्टर ममताचा मृतदेह तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आला आणि लगेचच रात्री 8 वाजताच अंत्यक्रिया विधी पण झाला। विचार करा, सकाळी 6 वाजल्यापासून डॉक्टर लेडीचा मृतदेह त्यांच्याकडेच होता, तर संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत तिचा मृतदेह त्यांच्याच ताब्यात असताना देखील पोलीस स्टेशनमध्ये ह्या केसबद्दल कोणतीही FIR दाखल केलेली नव्हती। न हॉस्पिटलवाल्यांनी FIR दाखल केली होती, ना पोलीसवाल्यांनी। पण डॉक्टर ममताच्या वडिलांनी विचार केला की आपल्या मुलीसोबत अन्याय घडतोय। त्यांनी रात्रीच्या 11:45 पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल केली, तीही त्या हॉस्पिटलच्या प्राचार्यासमोर, कारण तोपर्यंत कोणीही डॉक्टर ममताच्या मृत्यूबद्दल सिरियस नव्हतं। त्या हॉस्पिटलने आत्महत्याचं नाव देऊन हे प्रकरण तिथेच दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,
पण हॉस्पिटलमध्येच काम करणाऱ्या काही डॉक्टर आणि नर्सला समजलं होतं की डॉक्टर ममतासोबत इथे बलात्कार झालाय आणि त्यांनीच आवाज उठवला। ही बातमी वाऱ्यासारखी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि डॉक्टर ममताला न्याय देण्यासाठी दुसऱ्याही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स नर्स यांनी आपला आवाज उठवला आणि त्या हॉस्पिटलच्या खाली येऊन सगळे जमा झालेत आणि तिला न्याय मिळावा अशी घोषणा करू लागलेत। आणि तेव्हा हे प्रकरण बाहेर पडलं। नाहीतर या मोठ्या माणसांनी ही केस दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, पण जनतेच्या आवाजासमोर यांचं काहीच चाललं नाही। जनतेच्या आवाजासमोर पोलीस सुद्धा घाबरलेत। हे प्रकरण खूप मोठे होऊ शकतं हा विचार करून त्यांनी लगेचच CCTV कॅमेरे चेक करायला सुरू केलं। चेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये 2 CCTV कॅमेरे लावलेले होते। पोलिसांनी सगळ्यात अगोदर CCTV कॅमेऱ्यामध्ये एका व्यक्तीला बघितलं, जी हेडफोन घालून सेमिनार हॉलमध्ये गेली होती, पण 40 ते 45 मिनिटांनीच ती बाहेर येताना तिच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेडफोन नव्हते। हे हेडफोन संजय रॉयच्या फोनला लगेच कनेक्ट झाले होते, म्हणून सकाळी पोलिसांनी त्याच हेडफोनच्या आधारावर संजय रॉयला अटक केली आणि संजय रॉयनं सुद्धा स्वतःच्या तोंडानेच त्याचा गुन्हा कबूल केला। मी जे केलं त्याची मला फाशीची शिक्षा व्हायला हवी असे देखील तो म्हणाला। पण तिथे जमलेले जे काही डॉक्टर होते, पूर्ण जनता होती, ते सगळे फक्त एकच बोलत होते, हे काम फक्त एकट्या संजय रॉयचे नाही। संजय रॉय एकटा इतके गुन्हे कसे करू शकतो? कारण डॉक्टर ममताची बॉडी त्याच अवस्थेत तिथे मिळाली होती, जी की विचार करायला भाग पाडत होती। कारण आलेल्या रिपोर्टमध्ये डॉक्टर ममताच्या गुप्तांगात 151 ग्रॅम वीर्य मिळालं होतं। हे वीर्य एका व्यक्तीचे असू शकते का? एक व्यक्तीचे 10 ते 15 ग्रॅम वीर्य असते। 2 ते 3 वेळाही त्यानं जरी बळजबरीनं बलात्कार केला असला तरी 40 ते 50 ग्रॅम पर्यंतच वीर्य असू शकतं। मग इतकं 151 ग्रॅम वीर्य हे फक्त एकाचंच नाही तर 4-5 जणांचं मिळून होऊ शकतं। इथून पुढे या घटनेला सामूहिक बलात्काराचं नवीन वळण मिळालं, पण अजूनही पोलिसांनी हॉस्पिटलच्या प्रिन्सिपलची नीट चौकशी केली नव्हती। पोलिसांच्या या कामामुळे मृत लेडी डॉक्टरचे आईवडील नाखुश होते, तसेच तिच्यासाठी आवाज उठवणारे लाखो डॉक्टर सुद्धा पोलिसांच्या कामावर नाराज होते। म्हणून 5 दिवसात ही केस CBIकडे सोपवण्यात आली। जेव्हा ही केस CBIकडे सोपवण्यात आली तोपर्यंत ही केस पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड होऊन गेली होती। मृतदेह ज्या सेमिनार हॉलमध्ये मिळाला होता त्याच्याच शेजारी एका खोलीत कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यात आलं होतं। खरं तर विचार करणारी गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं होतं त्याच ठिकाणी बाहेर पोलीस देखील बसलेले होते, पण त्यांनी ते काम बंद केलं नव्हतं। जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये एखादा मृतदेह आढळला आहे, एका प्रकारचा मोठा क्राईम हॉस्पिटलमध्ये झाला आहे, तर तुम्ही असे कन्स्ट्रक्शनचे काम लगेचच सुरू कसे करू शकतात? जेव्हा ही बातमी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या काही डॉक्टरला नर्सला कळाली, त्यांनी लगेच व्हिडिओ काढून ही बातमी बाहेर लीक केली आणि काम परत बंद झालं। परत 14 ऑगस्टच्या दिवशी रात्री खूप सारे डॉक्टर लेडी डॉक्टरसाठी न्याय मागत होते। तेव्हाच हजारोच्या गर्दीत काही माणसं येऊन हॉस्पिटलमध्ये तोडफोड करू लागले। सेमिनार हॉलपर्यंत जाऊन पोहोचले, तोडफोड केली। कदाचित तिथे काही पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा प्लॅन होता का? ती हजारोची गर्दी जेव्हा हॉस्पिटलमध्ये घुसली तेव्हा पोलीस कुठे होते? खरं तर ती गर्दी बघून, दगडफेक बघून ते पोलीस सुद्धा तिथून पळून गेले होते, स्वतःचा जीव वाचवत। जर पोलिसांना माहिती होतं की आज इतकी जास्त डॉक्टरांची गर्दी होणार आहे तर अजून जास्त पोलिसांची मोठी टीम तिथे हजर असायला हवी होती, पण त्यांनी तसं नाही केलं। म्हणजे मोठ्या माणसांचे चेहरे, त्यांचे नाव समोर येण्यापासून इथे वाचवलं जात होतं का? त्यांच्याबद्दल त्या हॉस्पिटलमध्ये काही पुरावे नष्ट करण्यात येत होते का? बरेच प्रश्न त्यावेळी सगळ्यांच्या मनात निर्माण झाले। त्यानंतर समोर आलं एक नवीनच नाव, हॉस्पिटलच्या प्राचार्य डॉक्टर संदीप घोषचं। कारण संदीप घोष हा एक भ्रष्टाचार करणारा माणूस होता। जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य नियुक्तीसाठी यादी तयार करण्यात आली होती, त्या यादीत संदीप घोष यांचं नाव 16व्या क्रमांकावर होतं। एकूण 4 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्याची नियुक्ती करण्यात येणार होती, पण रातोरात संदीप घोष 16व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आले होते। त्यांना आर्जिकर हॉस्पिटल मिळाले।
यामागे त्यांची राजकीय ताकद होती. डॉक्टर संदीप घोष यांच्याकडे सगळी सूत्रे देऊन पैसे वसूल करण्याचा मुख्य हेतू होता. नियुक्ती झाल्यानंतर संदीप यांनी चुकीची कामे करण्यास सुरुवात केली. लक्षणीय बाब म्हणजे 2 वेळा त्यांची बदली झाली. 31 मे 2023 आणि 11 सप्टेंबर 2023. पण बदली होऊन सुद्धा संदीप घोष यांनी आपली प्राचार्याची तिथली खुर्ची सोडली नाही. तसेच संदीप घोष यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाकडूनच कॉलेजमध्ये वसुलीचे काम सुरू होत होते. म्हणूनच या केसमध्ये संदीप घोषचा सुद्धा हात असू शकतो असाच सगळ्यांचा दावा आहे. कारण या केसमध्ये खूप प्रश्न मनात निर्माण होतात. त्यांची उत्तरे अजूनही मिळाली नाही. जिथे मृतदेह सापडला तिथेच नवीन कन्स्ट्रक्शनचे काम सुरू करण्यात आलं असे का? रात्रीचे येऊन या गर्दीनं हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली, CCTV कॅमेरे फोडले, सगळं सामान अस्तव्यस्त फेकलं. म्हणजे काही पुरावे नष्ट करण्याचं काम सुरू होतं का? आणि जर CCTV कॅमेऱ्यामध्ये संजय रॉय हा स्पष्टपणे एकटाच दिसत होता तर आजपर्यंत संजय रॉयचा CCTV मधील व्हिडिओ हा समोर का आला नाही? म्हणजे या CCTV कॅमेऱ्यामध्ये संजय रॉय सोबत अजूनही दुसरे कोणी डॉक्टर होते का? यांचे चेहरे समोर आणायचे नाहीत. बरेच प्रश्न आता मनामध्ये उत्पन्न होत आहे. या केसमध्ये CBI तपास घेत आहे. तशी ही केस अजूनच गुंतत चालली आहे, कॉम्प्लिकेट होत चालली आहे. उत्तर तर काहीही मिळालंच नाही, पण तपासादरम्यान अजून जास्त प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाचा फायदा ह्या केसमध्ये बघत आहे. राजकारण सुद्धा यात मध्ये येत आहे. ज्या बापाने दिवसभर शिलाई मशीनवर काम करून ज्या मुलीला डॉक्टर बनवलं, तिच्यासाठी पैसा जमावून तिचं शिक्षण पूर्ण केलं, जिला लोकांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आज तीच त्यांची लाडाची मुलगी त्यांनी गमावली. तिने देखील किती कष्ट करून रात्रीचा दिवस करून अभ्यास करून एका नामांकित डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघितलं आणि ती डॉक्टर झाली सुद्धा. आपलं कर्तव्य तिनं पूर्णपणे पारही पाडलं. ज्या हॉस्पिटलमध्ये ती 24 तास 36 तास काम करत होती, आपल्या स्वतःच्या घरात राहण्यापेक्षा जास्त ती आपल्या हॉस्पिटलमध्येच जास्त राहत होती. हे हॉस्पिटलच तिचं आता दुसरं घर होतं आणि त्याच घरात तिच्यावर अत्याचार झाले. तिचा बलात्कार करून तिचा खून करून टाकण्यात आला आणि अजूनही तिचा आरोपी फक्त संजय रॉय हा एकटाच आहे का, यावरच तपास अटकून आहे. तिच्यासोबत कोणी काय केलं हे अद्यापही बाहेर पडलं नाही. जरी एकटा संजय रॉय या गुन्ह्यात कबुली देत असेल तर आजपर्यंत त्याला फाशीची शिक्षा अजूनही सुनावली गेली नाही. म्हणजे आपल्या डॉक्टर लेडीला अजूनही न्याय मिळालाच नाही. मला सांगा, तुम्हाला वाटतं का की या डॉक्टर लेडीला लवकरात लवकर न्याय मिळेल? कारण CBIच्या केसमध्ये सुद्धा नवीनच काहीतरी उलगडे होतात आणि केस कुठेतरी बाजूलाच राहते. एका स्त्रीचा इथे खून करण्यात आला आहे. एका स्त्रीच्या सुरक्षतेचा आज प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्त्री ही कुठेच सुरक्षित नाही, ना तिच्या कामाच्या ठिकाणी, ना तिच्या कुणाच्या विश्वासू घराच्या ठिकाणी, ना तिच्या शाळेत, ना रस्त्यावर आणि ना हॉस्पिटलमध्ये. खरं तर आज मुलगी न स्वतःच्या घरी सुरक्षित आहे, ना तिच्या ओळखीच्या ठिकाणी सुरक्षित आहे. आपल्या तर समाजात असं आहे, मुलीसोबत चुकीचं घडतं पण आपला समाज तिलाच नाव ठेवतो की तिनंच असे छोटे कपडे घातले असेल, तीच रात्र बाहेर फिरली असेल, क्लबमध्ये ती फिरत असेल, तिनंच समोरच्या माणसाला आमंत्रण दिलं असेल, म्हणूनच तिच्यासोबत हे असं घडलं. पण तुमचे मुलं चुकीचं काम करत असेल, रात्री 12-1 नंतर घरात येत असेल, तरीही तुम्ही आई वडील म्हणून त्यांच्याकडे नीट लक्ष देत नाहीत. तो मुलगा आहे म्हणून त्याच्याकडे काहीही करण्याचं लायसन दिलेलं असतं का? मुलगा कधीच चुकीचा नसतो असा तुम्ही त्याला शिक्काच दिलेला असतो. म्हणूनच त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती ही वाढतच जाते. पण ज्या ठिकाणी मुलगा चुकतो त्याच ठिकाणी जर पालकांनी त्याला शिक्षा दिली, तू चुकीचा आहे असं त्याला ठामपणे सांगितलं, तर त्या मुलांमधील गुन्हेगारी वृत्ती ही कमी होते. स्त्रियांचा रिस्पेक्ट करायला ते शिकतात आणि तुमचा मुलगा हा गुन्हेगारी वृत्तीपासून वाचतो. त्यामुळे पालकांनीच आपल्या मुलांना स्त्रियांचा आदर करायला शिकवलंच पाहिजे. मुलांच्या चुका वेळेतच त्यांच्या लक्षात आणून द्यायलाच पाहिजे. मुलींची इज्जत करणं हे पालकांनीच आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. पण आजही काही पालक असे आहेत की आपल्या मुलांच्या चुकांवर ते पडदा घालतात, त्यांच्या चुका ते समाजापासून लपवतात
आणि पुढे जाऊन त्यांची हीच मुले असेच गुन्हे करून बसतात? मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. या डॉक्टर ताईंसोबत इतकं चुकीचं होऊन सुद्धा अजूनही तिला न्याय मिळाला नाही. तिचे गुन्हेगार अजूनही जेलमध्ये जिवंत आहेत, तर कोणी अजूनही बाहेर फिरत आहे. तिला न्याय मिळेल का? की आपल्या लाडक्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत सारखा तपास अजूनही फक्त चालूच राहील? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चला तर मग, धन्यवाद.